लहान मुले, वयोवृद्ध लोकांचे पावसामुळे आरोग्य धोक्यात, आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान, आंदोलन करण्याचा गणेश शेवाळेंचा इशारा। पेठ सांगली रोड हायवे 90% पूर्ण, परंतु एसटी स्टँड इस्लामपूर ते रिंग रोड पर्यंत 1 तास मुसळधार पाऊस पडल्याने कमरेबरोबर गुडघ्याबरोबर पाणी साठल्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेले। यावेळी महाराष्ट्र राज्य बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे व कार्यकर्ते पाहणी करण्यासाठी गेले असता स्थानिक नागरिकांनी आम्हाला रस्त्याचे पैसे पण दिले नाहीत, आमच्या घरामध्ये पाणी येते, सरकार सोय करत नाही, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, डास, उंदीर, घुशी सर्व काही या पाण्यामुळे घरात घुसलेले आहेत। तरी नागरिकांना, लहान मुलांना, वयोवृद्ध लोकांना डबऱ्यामध्ये जाता येता पडते आहेत, तरी संपूर्ण जबाबदारी PWD विभाग व हायवेच्या मॅनेजमेंटने घ्यावी व लवकरात लवकर रस्त्याचे पाणी पूर्ण गटार झालेले असताना सुद्धा जात नाही। ही मिरची चुकीमुळे ही फिसकटलेला प्लॅन आहे तो पूर्ण करावा, अन्यथा रस्त्याचे काम होऊ देणार नाही, तीव्र आंदोलन, रस्ता रोको करणार असा गंभीर इशारा यावेळी गणेश शेवाळे, प्रदेशाध्यक्ष बळीराजा शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिला। यावेळी पावसाचे पाणी पाहायला गेल्यावर ग्रामस्थांची चर्चा करून पाणी जाण्यासाठी मार्ग काढण्यात येईल, PWD यांची बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिले।